आता बघा पहिलं सूत्र लिहू. सूत्र पाठ असायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला एक कोण आहे, ए एक्स आहे आणि बी कोण आहे, छेद एक्स. जिथं जिथं ए आहे तिथे तिथे एक्स ठेवायचा आणि जिथं जिथं बी आहे त्या ठिकाणी एक छेद एक्स ठेवायचा. बघा ए च्या ठिकाणी एक्स ठेवला, त्या तिघांमध्ये गुणाकार आहे. एक्स ए चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग, बी कोण आहे एक छेद एक्स अधिक 3 गुणिले ए एक्स आहे एक छेद एक्स चा वर्ग आहे, वर्ग केला आहे अधिक चिन्ह एक छेद एक्स तर धन आहे, बी चा धन आहे म्हणून त्याचं पण जाहीर केलं. आता काय होईल सांगतो, एक्स चा धन 3 एक 3, इथला एक्स आणि इथला 2 एक्स कट झाला आहे ना, किती 1 एक्स आणि राहिलेला 3 गुणिले एक्स 3 एक्स हे अधिक चिन्ह. परत बघा 3 एक्स हे गुणिले x चा वर्ग 1 x चा वर्ग x वर्ग. आता याला कट होणार, याला कट होणार, राहिलं काय एक छेद x अधिक x चा वर्ग 1 x चा धन 1 x चा धन x धन. आता फक्त काय करा, x चा धन अधिक 3x हे अधिक 3 एक 3 छेदाचं किती x आहे, एकच x, 2 होतं एक कट झाला अधिक 1 छेद x चा घन. बघा हे